रामकृष्ण हरी. राम लंकेला गेला. लंकेला गेल्यानंतर रावणासोबत युद्ध झालं. युद्धामध्ये रावण मारला गेला आणि ज्या कारणासाठी एवढं सगळं होतं ते कारण म्हणजे लंकेमध्ये असलेली रामाची सीता. त्या सीतेला आणण्यात आलं आणि त्यावेळेला सगळ्याच्या मनामध्ये शंकेचं, संशयाचं काहूर माजलं की रावणाकडं राहिलेली सीता शुद्ध राहिली असेल का. मग तिच्या शुद्धत्वाला किंवा तिच्या चारित्र्यावर जे काही संशय निर्माण झाला होता, शंका निर्माण झाली होती, त्यामुळं सीतेला अग्निपरीक्षा करायला लावली. सीतेनं अग्निपरीक्षा केली आणि अग्निपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सीतेचं नुसतं त्या अग्निपरीक्षेतून तिनं जिवंत राहिली नाही, तर तिचं चारित्र्य सुद्धा चमकून निघालं. परंतु ही जी माहिती आपल्या ग्रंथामध्ये आहे किंवा रामायणामध्ये दिली गेलेली, त्याचबरोबर एक मात्र लक्षात ठेवावं लागेल की अग्निपरीक्षेनं फक्त सीतेचं चारित्र्य चांगलं, शंकेचं बंद झाली नाही चर्चा, तर त्यातून एक कळालं की रावणाचं सुद्धा चारित्र्य चांगलं होतं. म्हणजे ज्या रावणाला चुकीचं, नकारात्मक, क्रूर, नराधम, विकृत, हिंसक म्हणून ओळखलं जातं, अपहरण करणारा, दुसऱ्यावर जोर जबरदस्ती करणारा म्हणून रावण आपल्याकडे खलनायक म्हणून ओळखला जातो, त्या रावणाचा सुद्धा विक्रम मोडण्याचं काम अहिल्यादेवी नगरमधल्या जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी या गावातील एका कीर्तनकार बुवानी केलं. दिवसभर कीर्तन करायचे आणि कीर्तनाच्या पोशाखामध्ये वावरणाऱ्या महाराजावर इथल्या भोळ्या भाबड्या जनतेनं विश्वास टाकायचा. कीर्तनकार येऊन आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून समाजात प्रबोधन करतो आणि आपल्याला काहीतरी पुण्य पदरात पडेल आणि आपले लेकरं घडतील म्हणून एका कुटुंबांनी त्यांना घरामध्ये आसरा दिला. आसरा दिलेल्या कुटुंबामध्ये एक लेकरू होतं. त्या लेकरावर या कीर्तनकाराचा डोळा बसला आणि डोळा बसल्यानंतर या कीर्तनकारांनी त्या घरच्या लोकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्या लेकराला आपल्या वासनेची शिकार बनवत त्या लेकराचं शारीरिक शोषण करायला सुरुवात केलं. इथंच थांबले नाहीत कीर्तनकार महाराज. कीर्तनकार महाराज त्याच्या पुढे जाऊन पराक्रम करू लागले. प्रश्न असा पडू लागला की तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून जेव्हा समाजाला अध्यात्म शिकवता, समाजाला जेव्हा तुम्ही इथलं संस्कृतीबद्दल किंवा देवाधर्माबद्दल सांगत असता, वागणुकीबद्दल सांगत असता, त्यावेळेला मात्र ते तुम्ही स्वतः करत नव्हतात आणि जगाला सांगत होतात की तुम्ही देवाच्या मार्गावर चला, धर्माच्या मार्गावर चला, संतांच्या मार्गावर चला, तुम्ही जीवनामध्ये असं वागा, तसं वागा म्हणून कीर्तनकार लोकांकडनं पाया पडून घ्यायचे, लोकांकडनं पैसे घ्यायचे, पण त्यांच्या मनामधली विकृती, त्यांच्या मनामध्ये जो लांडगा होता, त्यांच्या मनामध्ये जी नराधम वृत्ती होती, ती मात्र गेलेली नाही. मग ज्या कुटुंबांनी त्यांच्यावर विश्वास टाकला ते कुटुंब बाहेर असताना त्या कुटुंबाच्या घरच्या मुलीवरती अत्याचार करणाऱ्या महाराजांनी मग मात्र बाजूला दुसरं घर बनवलं आणि तिथे त्या मुलीला बोलवू लागले. त्या मुलीला नंतर जेव्हा कळायला लागलं आपल्यासोबत काय घडायला लागलं, तेव्हा ती मुलगी ते टाळायला लागली आणि भेटत नव्हती. मग त्यावेळेला त्या मुलीला धमकावून, त्या मुलीला भीती घालून, त्या मुलीला सांगून की मी आता काहीही करू शकतो, कारण लोक जरी मला कीर्तनकार म्हणत असले तरी मी खुनी आहे, मी आतापर्यंत एवढ्या लोकांना मारलंय, कायद्यानं माझं काहीच वाकडं केलं नाही, तुलाही मारून टाकील, तुझ्या भावाला मारून टाकील, तुझ्या खानदान संपवून टाकील, अशा जेव्हा धमक्या देऊन त्या मुलीला भीती दाखवून त्या मुलीवरती अनेक वेळेला शारीरिक शोषणाचे प्रसंग, अत्याचाराचे प्रसंग आणि त्या महाराजाच्या विकृत वासनेला बळी पडणाऱ्या त्या मुलीवर एक दिवस मात्र कहर झाला. कारण अन्याय सहन करणं सुद्धा किती वाईट असतं हे त्याचं उदाहरण आहे. हा मात्र लांडग्याच्या रूपातला कीर्तनकार बुवा, म्हणजे या बुवाला कीर्तनकार म्हणायचं नाही, फक्त या बुवानं कीर्तनाचे पांघरलेले बुरखे होते. म्हणजे जसं उदाहरणामध्ये लांडगे काही वेळेला वाघाचे बुरखे धारण करतात, म्हणजे ते वाघ म्हणून जंगलाचे राजे नसतात, तसं कीर्तनकार म्हणून तुम्ही फेटा बांधला काय आणि तुम्ही समाजामध्ये कीर्तनकार म्हणून उभारलात काय, म्हणून तुम्ही चांगले माणूस, म्हणून तुम्ही समाजाची दिशा, या गोष्टीवरती तुम्ही चांगलेच आहात असं होत नाही. परंतु कीर्तनाच्या वेशाचा सुद्धा गैरफायदा घेऊन समाजामध्ये स्वतःची गुन्हेगारी किंवा विकृती वाढवणारे लोक जेव्हा बघितले तेव्हा कळतं की संत तुकारामांनी जे सांगितलं होतं की कुठल्याही वारेकऱ्यावर किंवा कुठल्याही कीर्तनकार बुवावर विश्वास टाकताना आधी त्याचं वर्तन, चारित्र्य, नीतिमत्ता या सगळ्या गोष्टी तपासल्या गेल्या पाहिजेत. कारण एवढा अन्याय, अत्याचार होऊन सुद्धा तुकाराम महाराजांनी कधी कुणाला शिवी दिली नाही. म्हणजे तुकाराम महाराजाचे अभंग म्हणून
जर एखादा विकृती करत असेल आणि एका निष्पाप मुलीवरती अन्याय अत्याचार करत असेल तर त्यांना तुकारामांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. संत तुकाराम महाराजांचा छळ झाला, अपमान झाला, परंतु तुकाराम महाराजांनी कधी कुणाच्या अंगावर धावून गेले नाहीत. त्याच तुकाराम महाराजांचा अभंगाचा गाथा घरामध्ये ठेवून जर ह्याच्या माथ्यामध्ये वाईट वासनेचे विकार किंवा विषाणू वळवळत असतील तर समजून घ्यायचं की हे फक्त ढोंग आहे. म्हणून संत चोकोबा असं म्हणतात की उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. फक्त वरल्या रंगाला भुललं गेलेलं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन संत तुकाराम महाराज म्हणतात, श्वान जरी भगवा असलं तरी त्या कुत्र्याला आपण वारकरी किंवा त्या कुत्र्याला धार्मिक म्हणू शकत नाही. भगवा रंग किंवा भगवा फेटान पांढरे कपडे परिधान केलात, गळ्यात तुळशीची माळ घातलात आणि दुर्गा नावाची एक वारकरी संस्था तुम्ही चालवतात. त्या दुर्गा या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला माहिती असेल तर ज्या वेळेला इथं अन्याय अत्याचार वाढला, ज्या वेळेला इथं नराधमपणा वाढला, त्यावेळेला त्यांचा नाश करणारी देवी दुर्गा आहे. आता ती देवी दुर्गा आता तुम्हाला तुमचा नाश किंवा तुम्ही जे समाजामध्ये ज्या रूपात किंवा ज्या वेशात येऊन समाजाचं शोषण किंवा समाजामध्ये जे काही तुम्ही तुमच्या वासनेची विकृती दाखवलेली आहे ती मात्र कायद्यानं त्यांच्यावर पारनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झालेला आहे. पोक्सोच्या अंतर्गत झालेला आहे, भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत झालेला आहे. आणि हे एवढा पराक्रम करणारे महाराज म्हणजे या महाराजांचं नाव थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ आहे. या महाराजावर विश्वास टाकणाऱ्या लोकांना, त्या कुटुंबियांना आणि त्या गावच्या ग्रामपंचायतींना आज महाराजाच्या विरोधामध्ये धरणं देण्याची आणि त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याची वेळ आली. तेव्हा माझी सर्व भाविकांना हात जोडून विनंती आहे, जो पांडुरंगाचं नाव घेतो, जो संत तुकाराम महाराजाचं, संत ज्ञानेश्वर माऊलींचं किंवा संत नामदेवाचं नाव घेतो किंवा कुठल्या देवाचं नाव घेतो, तो फक्त तोंडानं जर नाव घेत असेल आणि त्याच्या मनामध्ये जर दुसरा असेल तर ते त्याचं अंतरंग ओळखायला शिका. त्याचं कॅरेक्टर, त्याची मत्ता, त्याचं वर्तन हे बघायला शिका. उगा जर समजा एखादा माळ घालून आलाय, गंध लावून आलाय आणि त्याला वारकरी म्हणून पाया पडणं एवढं भोळे बाबडेपणा आता लोकांनी सोडून दिला पाहिजे. कारण ते फसवतात, यामध्ये मोठी गोष्ट नाही, पण त्याच्यामध्ये हे फसतात ही मात्र मोठी गोष्ट आहे. कारण या सगळ्या फसवाफसवीच्या नादात एका निष्पाप कवळ्या मुलीच्या मात्र आयुष्याचं या ठिकाणी त्या महाराजानं मातोरे केलेलं आहे. त्याला महाराज सुद्धा म्हणणं हे चुकीचं आहे. या एका नराधमानं त्याच्या विकृतीची बळी ठरवत त्या लेकराच्या आयुष्याची खेळखंडोबा करून त्या लेकराच्या जीवनासोबत खेळण्याचं प्रचंड महापातक केलेलं आहे. त्यामुळं ज्यांनी कुणी वारकरी होऊ इच्छिणार आहेत किंवा ज्यांना कुणाला संतांचं, देवांचं, धर्मांचं, समाजाचं, प्रबोधनाचं कार्य करायचं त्यांनी अगोदर स्वतःच्या मनाचा, नीतिमत्तेचा, प्रामाणिकपणेचा या सगळ्या गुणाचा स्वतःमध्ये अंतर्भाव झालाय का आणि मगच या सगळ्याची अनुभूती प्रचित्ती आल्यावर तुम्ही समाजाला दिशा द्या. उगं मोठं पॉकेट मिळतंय, प्रसिद्धी मिळते, लोक सेवा करतेत, भक्ती करतेत, शिष्य बनतेत, आदर मिळतोय म्हणून इकडे येणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. परंतु इकडे आल्यानंतर सुद्धा तुमच्यामधली विकृती, तुमच्यामधली वाईट गोष्ट जर जात नसेल तर तुम्ही समाजाला काय घडवणार आहात? समाज बिघडवण्याचं काम करणारे असल्या महाराजांना किंवा महाराजाच्या पोशाखामध्ये येणाऱ्या असल्या लांडग्यांना ओळखलं गेलं पाहिजे. एवढंच बोलतो. विचार आवडले असतील तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थांबतो.